श्री स्वामी समर्थ. बखर भाग 28. सोलापुराहून अक्कलकोटास आगमन. कार्तिक महिन्यात चिंतोपंत आप्पा टोळ सोलापुरास आले होते. त्यांच्याबरोबर महाराज अक्कलकोटास गेले. टोळ यांनी 2 घोडे आणून एकावर स्वतः बसून दुसऱ्यावर श्री स्वामी महाराजांना बसवलं. बरोबर एक चाकर घेऊन पाय वाटेनं अक्कलकोटास चालले. सुमारे 4 कोस लांब गेले तो मागून कलेक्टर साहेबांकडून टोळांच्या नावाचा हुकूम घेऊन एक स्वार आला. जरुरीचं काम आहे, उभ्या उभ्या भेटून जावं, असं त्यांनी सांगितलं. टोळांनी गाड्याला सांगितलं, आम्ही आता जाऊन येतो, तोपर्यंत स्वामींना कुठे जाऊ देऊ नये, अशी सक्त ताकीद देऊन चिंतोपंत सोलापुराकडे परत गेले. श्री स्वामी समर्थ कोणाच्या आज्ञेत थोडेच राहणार. टोळ गेल्याबरोबर ते उठून एक बाग होती त्यात गेले. तिथून ते जे निघाले ते थेट अक्कलकोटास जाऊन खंडोबाच्या ओट्यावर बसले. इकडे टोळ सोलापूरचं काम उरकून भरधाव घोडा सोडून ज्या झाडाखाली महाराजांना बसण्यास सांगितलं होतं तिथे आले. पाहतात तो स्वामी महाराज तिथे नाहीत. गड्यावर रागवून स्वामींना तू कसं काय जाऊ दिलंस असं म्हणून ते विचारू लागले. गड्यानं हात जोडून सांगितलं, अहो मी स्वामींना न जावं म्हणून मी खूप विनंती केली, पण महाराजांनी माझं काय ऐकलं नाही. हम किसी के ताबेदार हैं, असं बोलून महाराज 5-10 पावलं गेले आणि मग गुप्त झाले. हा सारा वृत्तांत गड्यानं टोळांना सांगितला. टोळांना वाईट वाटलं व महाराजांचं पुन्हा दर्शन होतं की नाही याबद्दल त्यांना काळजी पडली. इकडे तिकडे तपास करून पाहता महाराज कुठे मिळाले नाहीत. हवालदिल होऊन घोडा भरधाव काढून टोळ अक्कलकोटास आले. खंडोबाचं देऊळ सोलापूरच्या वाटेवर आहे. खंडोबाच्या देवळात महाराजांना पाहून टोळांना मोठा आनंद झाला. लगेच ते घोड्यावरून खाली उतरून त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं व विनंती केली, महाराज आपल्या घरी चालावं. त्यावर महाराजांनी उत्तर दिलं, आमचं घर निराळ आहे. टोळांनी पुष्कळ आग्रह केला, पण महाराज येत नाहीत असं पाहून निराश होऊन टोळ आपल्या घरी गेले. इकडे महाराज तिथून उठले ते गाव वेशीसमोर फाटकात 3 दिवस निराहार बसले. 4थ्या दिवशी फाटकातील अहमद अली खान म्हणून रिसालदार होता. त्यानं महाराजांना थट्टेनं विचारलं, हुक्का पीते हो? महाराजांनी उत्तर दिलं, हां पीते हैं. हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असं समजून रिसालदारानं लबाडीनं रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून हुक्का महाराजांना ओढण्यास दिला. महाराजांनी सुरसुर हुक्का ओढताच चिलमीतून पुष्कळ धूर निघाला. चिलीम रिकामी असून धूर आल्याबद्दल त्याला चमत्कार वाटला व महाराज कोणी अवलिया असावेत अशी त्याची खात्री झाली. महाराज 3 दिवस उपोषित आहेत, त्यांना कोणा ब्राह्मणाकडे नेऊन भोजन घालावं असं रिसालदारानं मनात आणलं. चोळप्पाचं घर नजीकच होतं. त्याला महाराजांबद्दल हकीकत कळवून जेवण घालण्यास सांगितलं. चोळप्पाच्या घरी स्वयंपाक सिद्ध झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थांना घेऊन आला. चोळप्पानं ताट वाढवून महाराजांपुढे ठेवलं, पण महाराज जेविनात. रिसालदारास ताटाला हात लाव असं महाराज सांगू लागले. ब्राह्मणाच्या भोजनाच्या ताटाला हात कसा लावावा म्हणून रिसालदार शंकित झाला. डरो मत, हाथ में पकडो, म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावर निरुपाय होऊन त्यानं ताटास हात लावून ताट महाराजांपुढे ठेवलं. मग महाराज मोठ्या प्रेमानं जेवले. बायका माणसांनी हा मोठा चमत्कार पाहून हा कोण वेडा माणूस चोळप्पानं घरात आणलाय म्हणून त्याला नावं ठेवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी समर्थ तिथेच राहिले.
घरातील सिद्ध झालेला सर्व स्वयंपाक विटाळून टाकल्यामुळं बायका फार रागावल्या व चोळप्पाला वेड लागलंय म्हणून त्याला त्रास देऊ लागल्या. चोळप्पाची भक्ती मात्र कमी न होता उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ लागली. वाटेल त्या ठिकाणी शौचास बसावं, घरातील डाळदाणा गाईला खाऊ घालावा, घरातला भलताच जिन्नस उचलून भिकाऱ्यास देऊन टाकावा, अशा अनेक प्रकारांनी महाराजांनी चोळप्पास त्रास दिला. पण तो सर्व सहन करून चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त बनला. श्री स्वामी समर्थ.